तुम्हाला 10वी-12वीला टक्केवारी चांगली आली आणि तुम्हाला समजत नाही की आता 10वी-12वी नंतर ऍडमिशन कशाला घ्यावं होते, तर जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या 100 दिवस 100 मिनी व्लॉगच्या 19व्या दिवशी. खूप विद्यार्थ्यांचे मला डीएम आले की आम्ही 10वी-12वी नंतर कशाला ऍडमिशन घेऊ, काय नाही ते. तर सगळ्यात पहिले ज्यांची 10वी कंप्लीट झाली त्यांच्यासाठी 3-4 फील्ड आहेत. जर तुम्हाला बायो मध्ये इंटरेस्ट असेल तर सायन्स घ्या, मॅथ मध्ये इंटरेस्ट असेल तर कॉमर्स घ्या आणि ड्रॉइंग वगैरे मध्ये इंटरेस्ट असेल तर आर्ट घ्या. त्याचबरोबर तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये घ्यायचं असेल तर तुम्हाला ऍडमिशन तर डिप्लोमा करू शकता. 10वी नंतर 4 वर्षाची डिग्री आहे. आणि आता विषय राहिला 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी. जर तुम्ही सीईटी दिली असेल तर तुमच्यासाठी ते चांगलीच गोष्ट आहे म्हणा. जर तुमचं स्वप्न आहे डॉक्टर बनायचं तर तुम्हाला नीटची तयारी करावी लागते. त्यासाठी तुम्ही 11वी-12वी रेग्युलर कॉलेज करून पण नीट देता जमते. आणि जर तुम्ही 11वी-12वीला नीटचे क्लासेस लावले तर खूपच चांगलं होईल तुमच्यासाठी. ज्या विद्यार्थ्याला इंजिनियर बनायचे त्यांनी JEE देऊ शकता. JEEचं पण सेमच आहे. 11वी-12वीला तुम्ही क्लास जॉईन करू शकता. त्याचबरोबर तुम्ही कॉलेज पण करू शकता, जसं की BCA, BCS आणि BSc मध्ये खूप फील्ड आहे, त्याच्यामध्ये पण तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. सीईटीचा यूज तुम्हाला BCA मध्ये होते. त्याचबरोबर तुम्ही 12वी नंतर सिव्हिल इंजिनिअरिंग करू शकता आणि इंजिनिअरिंगच्या खूप फील्ड आहेत. इंजिनिअरिंग करण्यासाठी तुम्हाला PCM ग्रुप कंपल्सरी आहे 12वीला आणि त्याचबरोबर सीईटी दिलेली कंपल्सरी आहे. जर तुमचा PCM ग्रुप नसेल किंवा सीईटी दिलेली नसेल तर तुम्हाला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेता येत नाही. आणि तुम्हाला 10वी नंतर सिव्हिल इंजिनिअरिंग करता जमते, त्यासाठी PCM ग्रुप किंवा सीईटीची गरज नसते. बाकी याची डिटेल माहिती पाहिजे असेल तर मला DM करा तुम्ही, मी तुम्हाला सांगून टाकेल.